सध्या शेतकरी वर्गाची एकच धावपळ चालू आहे. उन्हाळ कांद्याची काढण्याचं काम चालू आहे सध्या. आणि बाजारभावांची जर परिस्थिती पाहिली तर 600 650 पासून तर 1000 1200 1500 रुपयापर्यंत सरासरी ते कांद्याचं रेट मिळू राहिले. प्रत्येकजण आता या पावसाच्या ज्या बातम्या येत आहेत सध्या, पाऊस पडेल, असं होईल तसं होईल, काही दिवसात आता हे पावसाचं वातावरण बिघडले, त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला तो कांदा ठेवणं शक्य नाही. बरेच जण आता तो कांदा मार्केटला नेऊन जो भाव मिळेल त्या भावात विकायला तयार होत आहेत. सध्या जी स्थिती आहे निर्यात बंदीची, कांद्याची जी निर्यात बंदी ती उठवली गेली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कमीत कमी तो माल जो उन्हाळ कांद्याचं जे काही खर्चाचं सगळं बजेट जर बांधलं तर त्या खर्चातून निघणारं उत्पन्न हे खूप कमी प्रमाणात मिळायला लागलं आहे. त्याच्यात जरी निर्यात बंदी जर उठवली तर कमीत कमी 15-20 रुपये 25 रुपयापर्यंत बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करतोय. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आज पाहू त्यांचं मनोगत काय आहे. उन्हाळ कांद्याचे जे काढण्याचं काम चालू आहे आणि बाजारभाव जे मिळत आहेत त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्याची, जरा पाहू. बापू दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय बाजारभावांवरून कांद्याच्या सध्याची काय परिस्थिती आहे? बाजारभावांचं सध्या तर अवघड आहे. 500 पासून कांदा आहे 1000 पर्यंत चांगल्या क्वालिटीचा कांदा जाऊ राहिला. बरं. खर्चाच्या मानानं कांदा नाही परवडू राहिला. आज बियाणं घ्यायला गेलं तर सरासरी 2800 ते 3000 रुपये किलो आहे. बरं. एकरी काही केलं तरी आजच्या मितीला 4 किलो बियाणं लागलं ह्या वर्षी पावसाळ्यामुळं. बरं. तर आज तुम्ही 3000 जरी धरलं तरी 3 चोक 12,000 रुपयाचं बियाणं लागलं आहे. त्यानंतर 14,000 रुपये लागवडीला लागले एकरी. हां. आणि बेसिल डोस टाकतो आपण, तो कमीत कमी 8-10 हजाराचा होतो. बरं. राहिला विषय त्यानंतर कांदा सेटिंगसाठी त्याला 24-24 दिलं तर 24-24ची बॅग आज आहे माझ्या मते 2000 रुपयानं मी घेतली ती स्वतः. एकरी 2 बॅगा. आणि त्यानंतर फुगवणीसाठी आपण 10-26 दिलं, ते माझ्या मते 2250 रुपये का 2150 रुपये ते पडलेले आहे. सरासरी 2150 धरू आपण. बरं. त्यानंतर कांद्याला तणनाशक आहे, त्याचा खर्च वेगळा आहे, किंवा त्याचा राहिल्यानंतर कीटकनाशक आहे, भुरीसाठी याच्या त्याच्यासाठी खर्च आहे. काढणीचा खर्च आत्ता मी 14,000 रुपये एकरनं काढायला दिलेलं आहे. बरं. तर लावणी आणि काढणी हे सरासरी 28,000 रुपये एकरनं पडलेलं आहे. त्यानंतर डोस हे ते सगळं बाजूला. आणि आज एकरी कांदा निघाला समजा 100 क्विंटल, 100 निघो 150 निघो, तर 1000 रुपयानं जरी गेला, 1000 रुपयानं तर खूप चांगला कांदा जाऊ राहिला. सर्वसामान्य कांदा हा 700-800नच जाऊ राहिला. आणि तो कांदा जर 1000 रुपयानं गेला तर समजा 1.5 लाख रुपये होता. आणि 4 महिने शेती अटकवायची, 1.5 लाखामध्ये समजा 150 क्विंटल गेला तर 1.5 लाख रुपये. त्यानंतर वाहतुकीचा खर्च आहे, मजुरीचा खर्च आहे, भरणाऱ्यांचा खर्च आहे. तर सर्वसामान्य जनतेला हा कांदा परवडण्यासारखा नाहीच आहे शेतकऱ्याला. त्यानंतरचा राहिला विषय, जी निर्यात बंदी बसली, ती निर्यात बंदी जर उठली, सरकारनं जर तेवढे सहकार्य केलं, तर हा जो कांदा आज 700, 800, 900, 1000 रुपये जाऊ राहिला, तर हा कांदा सरासरी 1500च्या प्लस विकणार आहे. 1500, 1700, 1800, 2000, 2200पर्यंत कांदा विकू शकतो. तर त्यानुसार शेतकऱ्याचे दिवस येतील बा, असं म्हणायला काही अडचण नाही. शेतकरी वर्ग एकंदरीत खूप अडचणीत सापडलेला आहे. 6-7 रुपये 10 रुपयापर्यंत जर कांद्याचे बाजारभाव मिळत असतील तर वाईट परिस्थिती. याच्यातून सरकारी यंत्रणा आहे ज्या बाजारभाव कंट्रोल म्हणू आपण, त्यांच्या माध्यमातून हे लवकर करून कुठंतरी बाजारभाव मिळो हीच अपेक्षा. धन्यवाद.